नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे झाडेकर व्लॉग्स. आणि आता आपण स्कूटी घेऊन निघालो आहोत बाप्पांचं दर्शन करायला. म्हणजेच आजचा दिवस आहे तो अनंत चतुर्दशीचा दिवस. तर आपण आता या वेळेला निघालो आहोत लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी, कारण की मी कधीच लाईनीमध्ये मला आवडत नाही आहे ते दर्शन वगैरे घ्यायला. मला लांबून दर्शन मिळेल त्यासाठीच मी आता या वेळेला निघालो. आणि खूप सारे गणपती पण बघायला मिळतील, जसं की या टेम्पोमध्ये गणपती बघायला मिळाला. सो आता आम्ही निघालो आहोत चेंबूरवरून तर लालबागला. तर बघूयात, गणपती तर कधीच निघाला पण आहे तिकडून, तर मला पुढे जाऊन मिळेल बघण्यासाठी की बाप्पा कुठे पोचले आहेत. तर आपण बघूया पुढची जर्नी. तर रात्रीचं निघालं आहे आणि माझा जो कॅमेरा आहे त्याला मी जी सिस्टम आहे म्हणजेच व्हॉईस रेकॉर्ड करायची ती मी लावली नव्हती पावसामुळे, कारण की ती वॉटरप्रूफ नव्हती. सो मी नॉर्मलच असा व्हिडिओ रेकॉर्डिंग केली आहे. आणि तुम्ही बघाल खूप असे गणपती असे बाहेर विसर्जनासाठी निघाले आहेत. तर बघूया पुढची जर्नी कशी आहे ती. तर खूप असं छान लोक एन्जॉय वगैरे करत पण चाललेत. मी माझ्या एका फ्रेंडला फोन केलेला की बाप्पा निघाले की नाही आणि कुठे उरलं, त्यासाठी एक कॉल केला होता. सो त्याने सांगितलं की ते निघाले आहे बाप्पा निघाले. तर आता आपण चेंबूर पूर्ण क्रॉस करून पोचलो आहोत चेंबूर नाक्याला. चेंबूर नाक्यावरून आपण पुढे पोचलो आहे ते सायनचा वरीस पकडून आपण सरळ आपल्या बाप्पांच्या दर्शनासाठी जाणार आहोत. तर खूप मजा येणार आहे. आणि माझ्या मनामध्ये खूप वर्षापासून इच्छा होती की मी लालबागच्या राजाला असं विसर्जनाच्या दिवशी बाहेर येताना बघेन, किंवा त्यावेळेला दर्शन असेल ते खूप वेगळं असेल. सगळेजण बाप्पाला मकरामध्ये बघतात आणि मी थोडंसं वेगळं तुम्हाला समजत असेल, बट मला हे वाटतं की त्यांचं दर्शन महत्त्वाचं आहे माझ्यासाठी. लेट्स सी पुढे जाऊन काय आहे, कसं काय ते काय कळत नाही मला, कारण की फर्स्ट टाईम आहे माझ्यासाठी. आणि किती गर्दी असेल काय असेल ह्याचा अंदाज मला अजिबात नाही आहे, पण मला असं वाटतं की खूप गर्दी असणार आहे, कारण की लालबागचा राजाचं दर्शन घेणं म्हणजे सगळ्यात मोठी गोष्ट आहे. मुंबईमध्ये असून मग मी आत्तापर्यंत कधी असं रात्रीचं निघालो नाही आहे बाप्पाचं दर्शन करायला. सो खूप सारे गणपती भेटतील किंवा त्यांचं दर्शन होईल ते सुद्धा पुढे जाऊन माहिती पडेल. आणि आता आपण दादर क्रॉस करून पुढे आलेलो आहोत आणि आपण चाललेलो आहोत लालबागच्या दिशेने. तर तुम्ही समोर बघाल की खूप असा मस्त वातावरण झालं आहे आणि सगळीकडे ढोल ताशांचा आवाज पण येतो आहे. आणि इकडे माझा ॲक्सिडेंट होता वाचलं, कारण की समोर बॅनर टोकत होते. मी मागे काय बघत होतो मलाच नाही माहिती, काहीतरी रिझन होता म्हणून मी जस्ट मागवून बघितलं. आणि खूप असं छान असं वातावरण तुम्हाला व्हिडिओ दिसत असेल की समोर एकदम शांत असं वातावरण तर नाही आहे, पण खूप असं एक बोला ना की पाण्याने भिजलेलं एकदम शांत असं ॲटमॉस्फिअर करतं तसं झालेलं आहे. खूप छान वाटतं बघायला. आणि माझ्या अंगामध्ये एक चूल होती की मी मोबाईल बाहेर काढून इंस्टाग्रामवर स्टोरी टाकायला एक व्हिडिओ बनवत बसलो. ती माझ्यामध्ये प्ले आहे, तर मी ते करत होतो. आणि पुढे तुम्ही बघालच किती छान. आणि मुंबईचा पाऊस म्हणजे अविस्मरणीय क्षण. आणि आजूबाजूला ढोल ताशा पथकांचा आवाज, बाप्पांच्या गजराचा आवाज, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. सॉरी, ऐकायला पुढे गेला तो.
पुढे गेला आहे. या ब्रिजवरती मी गाडी थांबवली कारण की सगळ्यांनीच गाडी थांबवली. मला वाटलं इथे लालबागचा राजा बघायला निघालं वरून, सो त्याच्यासाठी गाडी थांबवली आणि खाली जाऊन वाकून बघितलं तर पुढचं दृश्य दिसेल तुम्हाला व्हिडिओमध्ये. इकडनं लालबागचा राजा निघून गेला होता. सो पुढे जाऊन दुसऱ्या बाप्पांचं आगमन झालं होतं. सो त्याचे आतिषबाजी तुम्ही समोर बघाल आणि मी पण त्याचा क्षण टिपले आहेत माझ्या व्हिडिओमध्ये. आणि आम्ही तिकडनं निघून पुढे चाललो होतो. सो मला काही काही गोष्टींसाठी खूप आवडतं की मला असे व्हिडिओ वगैरे काढायला चालवताना मोबाईलमध्ये स्टोरी वगैरे टाकायला खूप आवडतं मला. सो मी ते करतो. तर तुम्ही पुढे बघाल अजून कसं काय आहे ते. फायनली आम्ही पायथ्याला पोचलेलो आहोत आणि एवढी ट्रॅफिक होती की पुढे बाप्पा चालले होते लालबागच्या राजा आणि त्यांच्या मागून आम्ही. सो ट्रॅफिक तर असणारच. आणि हा टाईम होता बहुतेक संध्याकाळी 9:30-10 वाजता बहुतेक. आणि बाजूला बघाल तुम्ही राईट साईडला बाप्पांचे दर्शन. आणि आम्ही सरळ जातोच आहोत आमच्या पुढच्या वाटचालीस. मी एका बाजूला गाडी लावली आणि पुढे मी चालत लालबागच्या राजांचं दर्शन घ्यायला चालत पुढे आलो. आणि मी हेल्मेट पण काढला नव्हता आणि असे चालत गेलो. सो खूप गाड्या होता, खूप क्राऊड होता आणि खूपच प्रमाणात गर्दी होती. ही जी बाजू आहे ती मागची बाजू आहे आणि पुढे चालत गेलो. त्यांनी हेल्मेट काढून त्याच्यावरती रेकॉर्डिंग करण्याचा प्रयत्न केला आणि माझ्यासोबत माझ्या काकाचा मुलगा होता. त्याला व्हिडिओ रेकॉर्डिंग करायला माझा मोबाईल दिला होता. सो हे बघाल तुम्ही लालबागच्या राजांचं दर्शन. माझ्याकडे खूप अविस्मरणीय क्षण होता. व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप वाईट दिसत असेल कारण की उलट्या दिशेने त्यांची लाईट होती. सो ते माझ्या कॅमेऱ्याने कॅप्चर नाही केली. ते सगळे वाईटच तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल. पुढे तुम्ही बघाल कसा क्राऊड मोठा होत जात होता. आणि इकडे जसं आम्ही शिरलो गर्दीमध्ये तिथे फक्त एकच नावाचा गजर होता. तो होता फक्त लालबागचा राजाचा विजय असो, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, लालबागचा राजाचा विजय असो. खूप बरं वाटलं बघून लालबागचा राजांना. खूप छान वाटलं मला. एवढंच म्हणा. एवढी गर्दी होती की शेवटी मी तिकडनं त्या गर्दीतून साईडला येऊन एका बिल्डिंगच्या एंट्रन्सच्या उभा राहिलो. तिथून तुम्ही बघू शकाल केवढी गर्दी आहे ती. म्हणजे या वेळेला एवढी माणसं बघायला तर ती म्हणजे जे असतील ते लाईनीमध्ये दर्शन करून झालेले असेल, परत ते बघायला आले असेल आणि काही असेल ते त्यांनी कधीच दर्शन नाही घेतलं. पट्टे निघायच्या वेळेला दर्शन घेतलं त्यांनी. सो पुढे बघाल तुम्ही तिकडनं आम्ही निघालो आणि परत पुढे थोडंसं मला दर्शन अर्ध वाटलं म्हणून मी परत ट्राय केलं की पुढे जाऊन एखाद्या चांगल्या जागेवरती उभं राहून त्यांचं दर्शन घेता येईल. सो ते तुम्ही पुढे जाऊन तुम्हाला दिसेल की मला ते दर्शन कसं मिळालं ते आणि ते तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्की कळेल. तिकडून आम्ही एका जागी पोचलो. त्या ठिकाणी आम्हाला
खूप बाप्पाचं दर्शन झालं आणि ते खूप छान वाटत होतं मला ते बघून. आणि तिकडनं सगळ्या बाप्पांची मिरवणूक विसर्जन मिरवणूक चालली होती. ते खूप बघण्यामध्ये. आणि हा तो क्षण आहे जिकडे मला लालबागचा राजा म्हणजे सावले बाप्पा जवळून बघायला मिळाले आणि मी फक्त त्यांच्याकडेच बघत होतो. मला काही दुसरं दिसत नव्हतं. खूप बरं वाटलं बघून. ह्या मूर्तीकडे बघून एवढं बरं वाटलं ना की मी सगळं काही विसरून गेलो. माझ्या आयुष्यामध्ये जेवढं दुःख वगैरे त्याचे सगळं एका बाजूला ठेवून मी फक्त त्यांच्याकडेच बघत होतो. आणि तिकडे फक्त एकच गजर होता, लालबागचा राजाचा विजय असो, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. खरंच खूप बरं वाटलं मला बघून बाप्पाला. आणि आमचं दर्शन घेऊन झालं आणि आम्ही निघालो आमच्या घरी परत. सो एवढंच होतं, जास्त काही नव्हतं दाखवणार का. जी व्हिडिओ आहे ती तुम्हाला रॉ दाखवली आहे, पण त्याच्यामध्ये मी व्हॉईस ओव्हर करतो, त्याच्यामुळे क्षमस्व. कारण की माझा कॅमेरा जो आहे वॉकिंग कॅमेरा तो वॉटरप्रूफ नाही आहे. त्यासाठी जी सेटिंग आहे ती वॉटरप्रूफ नाही आहे. माझा कॅमेरा वॉटरप्रूफ आहे. सो तुम्ही आता ही व्हिडिओ एन्जॉय केली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. एवढंच. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आणि ही व्हिडिओ लेट टाकण्याचं कारण म्हणजे मी गेल्या वर्षी व्हिडिओ बनवलेली, पण मी गावी गेल्यानंतर ती व्हिडिओ टाकायची विसरून गेलो. त्याच्यानंतर मला खूप असे प्लॅन्स झाले, त्याच्यामुळे मला टाकता नाही जमली. सो मी यावेळी विचार केला की मी गणपती बाप्पा येण्याच्या अगोदर आपण ही व्हिडिओ टाकावी आणि तुमच्या नजरेत आणावी. धन्यवाद.